गॅसच्या टाक्या डिलिव्हरी करणारा बोगस डॉक्टर बनला आणि 10 वर्षांपासून तो डॉक्टर असल्याचा बनाव करून लोकांकडून पैसे घेऊन लोकांना लुटत होता। स्वतः घरी औषध तयार करून सोलापूर जिल्ह्याच्या शिबिराच्या नावाखाली फसवणूक करून गोरगरीब लोकांना 1000-2000 रुपयांची औषधे देऊन लूटमार करण्याचा प्रकार वीरेंद्र भालचंद्र जाधव, कलीम इब्राहिम शेख आणि त्याची टीम राहणार 70 फूट रोड अभि हॉटेलच्या पाठीमागे सोलापूर लक्ष्मी केअर सेंटर या नावाने क्लिनिक सुरू करून गेल्या 10 वर्षांपासून मी डॉक्टर आहे आणि मी स्वतः औषधे तयार करतो म्हणून घरी पेनकिलर सारखे मेडिसिन औषधात मिश्रण करून लोकांची फसवणूक करत होता। बऱ्याच लोकांचे बोगस डॉक्टर वीरेंद्र भालचंद्र जाधव, कलीम इब्राहिम शेख याच्या विरोधात तक्रारी होत्या। अनेकांना त्याच्या औषधापासून साईड इफेक्ट झाले होते। गुन्हे दाखल असून देखील बिनधास्तपणे लोकांच्या जीवाशी तो खेळत होता। उत्तर सोलापूर वडाळा या ठिकाणी 5 महिला बोगस डॉक्टर, कलीम शेख बोगस डॉक्टर, वीरेंद्र भालचंद्र जाधव यांचं शिबिर चालू असताना गावातील ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी लगेच वडाळा रुग्णालयाचे डॉक्टर लांडगे यांना याबाबत माहिती दिली। घटनास्थळी सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर शोध पथक आणि तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी स्वतः जाऊन सर्व प्रकार उघडकीस आणला। त्यांच्यावर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वीरेंद्र भालचंद्र जाधव व कलीम इब्राहिम शेख राणा 70 फूट रोड अभि हॉटेलच्या पाठीमागे लक्ष्मी केअर सेंटर यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत, तरी नागरिकांनी या बोगस डॉक्टरांपासून सावध राहावे।